पायाला प्लास्टर तरीही कुबड्या घेऊन तर कधी व्हीलचेअरवर बसून ग्राउंडमध्ये आणि अगदी पत्रकार परिषदेलाही हजेरी लावतायत ते राजस्थान रॉयल्सचे कोच राहुल द्रविड. यंदाच्या IPL आधी राजस्थान रॉयल्सनं राहुल द्रविड यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. पण IPL सुरू झालं आणि द्रविड मैदानात आले ते व्हीलचेअरवरून. पण असं नेमकं काय घडलं की द्रविड यांना कुबड्या किंवा व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला? त्याचं झालं असं की IPLच्या आधी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या एका स्थानिक स्पर्धेत एका क्लबकडून द्रविड सामना खेळत होते. या सामन्यात त्यांचा मुलगाही खेळत होता. पण सामन्यादरम्यान द्रविड यांच्या पायाला दुखापत झाली. पायाला प्लास्टर करण्यात आलं आणि त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या IPL तयारीसाठी आयोजित कॅम्पला त्यांना हजर राहता आलं नाही. पण IPL सुरू झालं आणि द्रविड यांच्यातला क्रिकेटर जागा झाला. पायाला प्लास्टर असतानाही ते टीम सोबत जॉईन झाले आणि कुबड्या घेत एका खास व्हीलचेअरच्या साथीनं मैदानात पोहोचले. चेन्नई विरुद्धच्या सामन्यानंतर द्रविड मैदानात उतरले तेव्हा महेंद्रसिंग धोनीनंही त्यांची विचारपूस केली. द्रविड यांचे हे फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि द वॉलच्या डेडिकेशनचं जोरदार कौतुकही झालं. मंडळी, राहुल द्रविड आज एका IPL फ्रँचायझीचे प्रशिक्षक आहेत. पण तुम्हाला आठवतंय, हेच द्रविड 2008 साली IPLच्या पहिल्या सीझनमध्ये एका टीमचे कॅप्टन होते. ती टीम कोणती होती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.